आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आहे ती पार पडते आहे। मी सध्या कोल्हापुरातील करवीर मतदारसंघातील मतमोजणी जिथं पार पडते तिथं म्हणजेच शासकीय धान्य गोदाम रमणमाळा या परिसरात उभी आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की जे रमणमाळा येथील शासकीय धान्य गोदाम आहे याच ठिकाणी आहे ती मतमोजणी आहे ती सध्या पार पडते आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते पोलिसांचा या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलाय। त्यासोबतच या ठिकाणी उमेदवार असतील, उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, त्यांनी देखील गर्दी केल्याचं चित्र आपल्याला आहे ते पाहायला मिळत आहे। यासोबतच जे शासकीय कर्मचारी आहेत या निवडणुकीसाठी ज्यांना तैनात करण्यात आले ते देखील कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पाहायला गेली तर अत्यंत चुरशीची अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळत होती। यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होता। यासोबतच ज्या स्थानिक आघाड्या आहेत त्यांची देखील लढत आहे ती चुरशीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती। एकंदरीतच जिल्हा परिषदेसाठी 241 उमेदवार आहेत ते तैनात होते। त्यासोबतच 455 आहेत ते उमेदवार पंचायत समितीसाठी आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात होते। एकंदरीतच शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं आणि एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्याचा मतदानाचा टक्केवारी जर पाहायला गेलं तर 74.45 इतकी आकडेवारी आहे ती पाहायला मिळत होती। एकंदरीतच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे ते कोल्हापूरचं राजकीय वातावरण आहे ते चांगलंच तापलं होतं। अत्यंत चुरशी आहे ती ही निवडणूक आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत होतं। खरं तर महाविकास आघाडीतील नेते असतील, आमदार सतेज पाटील असतील किंवा महायुतीचे कोल्हापूरमधले 10 आमदार असतील किंवा खासदार असतील यांच्या विरोधात आहे ती एकमेकांची आहे ती विरोधात चुरशीची लढत आहे ती आता आपल्याला पाहायला मिळत होती। एकंदरीतच आज मतमोजणी आहे ती पार पडते आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते निकाल स्पष्ट होणार आहे। आताच काही वेळापूर्वी आलेल्या निकालानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आहे ते भाजपच्या 6 जागांवर सध्या आता विजय मिळवले आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या आहे त्या 5 जागा आल्या आहेत। त्यासोबतच राष्ट्रवादीच्या आहे त्या 8 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसचे आहे ते 10 जागांवर आहे तो विजय मिळवला आहे। त्यासोबतच जनसुराजने 3 जागांवर आहे तो विजय मिळवला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आहे ते 1 जागांवर विजय मिळवला। एकंदरीतच हे चित्र पाहायला गेलं तर काँग्रेसची आघाडी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जर पाहायला गेला तर 136 जागांसाठी आहे ती ही निवडणूक सध्या मतमोजणी आहे ती पार पडते आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपच्या 12 जागांवर आहे तो विजय सध्या झाला आहे। त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे आहे ते 10 जागांवर विजय झाला आहे आणि राष्ट्रवादीच्या आहेत त्या 16 जागा आहेत सध्या आता त्यांनी आपल्या पटकावल्या आहेत। त्यासोबतच काँग्रेस आहे ते 20 जागांवर विजय झाला आहे आणि जनसुराज्य आहे ते 6 जागांवर विजयी झाल्याचे चित्र आहे ते सध्या स्पष्ट झालं आहे। यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन उमेदवारांनी आहेत तो विजय मिळवला आहे तर इतर आहेत ती 2 उमेदवार आहेत ते विजयी झालेत। एकंदरीतच पंचायत समितीचा निकाल पाहायला गेलं तरीही काँग्रेसचा आहे तेच आघाडीवर असल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच हातकणंगले तालुक्यात जर आपण पाहायला गेलं तर हातकणंगले तालुका हा खरं तर जनसुराज्याचा बालेकिल्ला आहे। आता बालेकिल्ला होता मात्र आज मतमोजणी पार पडते आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच नवीन अजून मतमोजणीची आकडेवारी आहे ती सध्या येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ती मतमोजणी सध्या आता आपल्याला पार पडताना दिसत आहे। कॅमेरामन आकाश कांबळे